कसं काय मंडळी, नमस्कार, शुभ प्रभात. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय पर्यावरती चाललोय. कालच्या दिवशी आम्ही खेकडे पकडण्यासाठी ट्रॅप लावले होते. तर काल पाऊस जास्त असल्यामुळे आम्ही काही व्हिडिओ बनवला नाही, पण आता आम्ही चाललोय ते ट्रॅप काढण्यासाठी चाललोय. तर बघूया कितीशी खेकडी त्या ट्रॅपमध्ये आले ते आपण आता बघू शकतो. कारण सकाळी सकाळी जायला काय आम्हाला जमलं नाही, कारण रात्रीची जागरण होते. मित्रांनो, बघू शकता तुम्ही चेहऱ्यावरती, कारण आमचा नाच होता, त्याच्यामुळे रात्री 3-3:30 वाजले. त्याच्यानंतर आता आम्ही उठून चाललोय, कारण जागरणीचं मित्रांनो उठायला सकाळी लवकर होत नाही. तर आज पाऊस पण कमी आहे. तर चला बघूया आपण कुठे कुठे काल ट्रॅप लावले ते पण मी तुम्हाला दाखवतो. आणि त्या ट्रॅपमध्ये कशा पद्धतीची, केवढी मोठी, काय काय भेटलेत खेकडी ते तुम्हाला मी दाखवणार. तर चला जाऊया. तर मित्रांनो बघू शकता, गावाला आल्यापासून आज ऊन पडले बघा. तर बघू शकता मित्रांनो, एक ट्रॅप इथे लावला होता, तो आता आपण काढतोय. तर 4-5 खेकडे मित्रांनो त्या डब्यात आले आहेत. चांगले 2-4 मोठे आहेत. 2-3 पण भन्नाट आहेत. असं कुर्ल्या दिवसात मी लावल्यावर डबा कुर्ली अशी घरी जाणार ना, असं होऊच शकत नाही. तर चला मित्रांनो, अजून आपले 3 ट्रॅप आहेत. काढूया आपण. तर मित्रांनो आपण बघूया आता डब्बा खोलून. आपल्या डब्यात आता किती खेकडे आलेत. नेमक्याच असणार, पण मित्रांनो खमक्या असणार. बघा मित्रांनो, त्यानं सर्व चावला नाही त्या. तो पण मोठा आहे. तर मित्रांनो एक खापार आहे ना, बाप रे बाबा माझ्या, काय हो कसला हाय बघा तो बाई. बाबा माझ्या कसला आहे बघा, 1 किलोचा तरी आहे मित्रांनो. नंतर डब्यातनं बाहेर काढल्याच्या नंतर मित्रांनो दाखवतो. बाप रे बाबा बाबा बाबा, काय ह्या तो खापार आहे का काय, अवदसा घुसले आहे भारी मित्रांनो. हे बघा, बापरे, पहिल्यांदाच मी एवढे वर्ष मित्रांनो खेकडे पकडतो, पण एवढ्या वर्षात तरी पहिल्यांदाच बघतोय खापार हा. बाबा 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 कसला हाय बघा.
तर नंतर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो डब्यात त्यांना आहे ना 1-2 खेकड्यांना पण वाटोळा मित्रांनो वाटोळा रे वाटोळा करून टाकला नाही बघा. त्याचे नांगे एवढे मोठे आहेत ना डेंगे की बाकीच्या 2 खेकड्यांची तर सत्यानाश. बापरे बापरे बापरे. डब्बा लाव रे बाबा वरती येईल नाही तर पकडायला बघा भेटायचं नाही. लाव 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 लाव. चल इकडे बघा पर्याचं पाणी गातय गाणे. चला तिथे जाऊया. तर हे आहेत माझे छोटे बंधुराज. आणि इकडे पुतणे आहेत आणि इकडे माझा छोटा भाऊ आहे बघा या साईडला. तो पण येतो डबा काढायला. तर मित्रांनो ना आता त्याला सुद्धा मजा वाटली डबे काढायला यायला बघायला कशा पद्धतीने कारण खेकडे बघितल्यानंतर ना मित्रांनो एवढा खुश झाला. बाप रे म्हणतो बाबा रे बाबा म्हणतो काय रे हे म्हणतो खेकडा केवढा रे. तर मेहनत आहे मित्रांनो कारण बघा अशा पाण्यातून यावं लागतं. काल आम्ही आलो होतो संध्याकाळी रात्री 7:30-7:30च्या टायमिंगला आलो होतो. कारण मित्रांनो हे कोणाचं तरी काम नाही कारण एवढ्या पाण्यातून एवढ्या पाण्याच्या प्रवाहातून इकडून तिकडे जायला लागतं. कारण जो करतो ना मित्रांनो त्याला समजतं काय करावं लागतं ते. कारण एवढ्या मोठमोठ्या दगडी उचलून कर तिच्या साईडला आजूबाजूला लावाव्या लागतात. याच्यामध्ये कमी असणार कारण आजूबाजूला एवढा पाण्याचा प्रवाह जास्त आहे. तर म्हणतो 3-4 खेकडे आहेत मित्रांनो त्या डब्यात. बघूया केवढे आहेत. तो नाही तर तिथं लावला पाहिजे होता खालच्या साईडला तिथे. पण यायला पाहिजे होता इथं पण. तर मित्रांनो आता आपले झाले 2 ट्रॅप काढून. आता आपण चाललोय 3रा ट्रॅप काढायला. जरा बघूया आता त्याच्यामध्ये काय काय मिळतंय ते. आता 3रा ट्रॅप या साईडला लावलाय. तर मित्रांनो असा रस्सीने बांधून ठेवावा लागतो कारण अचानक जर रात्री पाऊस पडला ना आणि जर पाण्याचा प्रवाह वाढला हौर जर आला तर हे डबे वाहून जाऊ शकतात. त्याच्यासाठी आपल्याकडे नायलनची रस्सी वगैरे असेल तर एखाद्या अशा छोट्या झाडाला बांधून ठेवायचं म्हणजे ते दगडींना प्रेशरने उडून गेला तरी पण तो पाण्याच्या वरती तरंगत राहू शकतो. असणार 2-4 तरी असणार आहेत. आपला अंदाज कसा बरोबर असतो. तर आजूबाजूचा आपण बघू शकता दगडी वगैरे बघून आपण सांगू शकतो की आजूबाजूला आपल्याला खेकडे त्याच्यात मिळतील की नाही. आता 2रा डबा आहे तो आपण त्या साईडला बघा तिथे येलो कलरचा. तर आता काढूया. आता लास्टचा ट्रॅप लागला आपला आणि नंतर सर्व 4 ट्रॅप काढल्याच्या नंतर आपण एका टपात टाकूया आणि टपात टाकल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो एकूण किती खेकडी भेटली ती. तरी आता शेवटचा ट्रॅप गेलाय काढायला. शेवटचा ट्रॅप काढूया आणि मित्रांनो आधी तुम्हाला ना तो मोठा खेकडा दाखवतो. एकदम जवळून झूम करून व्हिडिओमध्ये त्याला घेतो आणि तुम्हाला दाखवतो कसला आहे बघा तो. मला वाटतं जवळजवळ तो म्हातारा झाला असणार. एवढा म्हातारा होईपर्यंत कसा कोणाच्या घरीला किंवा आला नाही काय समजेना. लय मोठ्या बिळात होता असणार तो. त्याच्यामुळे मित्रांनो तो आलाय नाही. बघूया ह्याच्या डब्यात किती आहे. त्या डब्यात पण 4च खेकडे आलेत. तर आता आपण जाऊया आणि बघूया आता टोटल किती खेकडे भेटलेत आपल्याला.
तर मित्रांनो आता आम्ही आलोय घरी, म्हणजे आमच्या आबाच्या घरी आलोय. आमचे वाडी फौजदार शिवराम आगरे हे त्यांचं घर आहे, म्हणजे आमचं चंद्रकांतचं घर आहे, बघू शकता. तर चला आता बघूया आपण काय आणलेले डबे, दाखवतो तुम्हाला खोलून. छोटे काय ह्याच्यात काय मिले होते. केवढा बघतो एक मिले होते. पुसून काढायला पाहिजे, नाही तर वास येणार. पाण्याचं पडतंय ते. आता ह्याच्यामध्ये सर्वात मोठा खापर आहे. गेला काय? त्यामध्ये आहेत छोटे छोटे आहेत. छोटे छोटे भेटले तरी चालतील, पण कसं एका डब्यात 4-5 तरी भेटायला पाहिजे. हे बघा, तांबडी, पांढरी, काळी, पिवळी, हळदवी सर्व कलर. हा, त्याच्यात मरतील, मारणार एकामेकाला. तर चारा वरती यायला लागल्या. तर जाळीत टाकूया त्यांना, कारण जाळीत तर कशा एकदम फिट्ट बांधून ठेवला ना तर ते एकामेकाला चावत नाही आणि मरत नाही. हा बघा कसला आहे बघा, नांगा बघा त्याचा. त्याची बॅक साईड दाखव रे, नर आहे बघा कसला आहे तो. मला वाटतं म्हातारा झालाय तो आता, एवढा मोठा होय कोणाला भेटलाय बघा. एकदम लूज झाली त्याची बॉडी. मोठ्या घरात कुठेतरी राहत होता, त्याच्यामुळे तो भेटला नाही. एक बाहेर आली बघा, राहणार. बांधून ठेव. हा, मग आधी ठेव बाजूला, त्याला दुसऱ्या टब्यात ठेव. नाचरे मोर आहे. हे काय जीवच नाही राहिला तिथे. खाली कर, खाली कर, असा लकड आहे खाली करा. मित्रांनो ह्याच्यातून काढून आम्ही आता जाळीत भरून ठेवतो, कारण जाळीत भरून ठेवला ना तर राहतात त्या, नाही तर मरून जातील पाण्यात. पाण्यात कसे ते एकामेकाला चावतात ना, चावायला भेटतं त्यांना, त्याच्यामुळे त्या मरून जातात. 2 जाळ्यात ठेव पाहिजे तर, नाही तर अजून टाक. अरे हॅपी बर्थडे बबलूचा वाढदिवस आहे ना तेव्हा. दुसरी जाळी टाक ना. बरोबर बांधा, खाली बांधा अजून. एकदम खाली, एकदम खाली, एकदम खाली खाली जेवढं वाटतं असं ना खाली. हा फिरव अजून, एवढे खाली. पण त्याला चालायला नाही भेटला पाहिजे, डेंगाने हल्ला पाहिजे, अशी बांध. हलो थोडा अजून, त्यानं वर डेंगा केला नाही. हा फिरव, गर 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 गर. दाबले गेले पाहिजे त्यांचे डेंगे, कारण डेंगे त्यांचे, हा त्यांचे जेवढे डेंगे राहणार नाशे सुट्टे तेवढे ते एकमेकाला चावणार.
आले तिथे दोनदा सुद्धा हातीने वर केलाय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा करा. बघणाऱ्यांची झुंबड बघा किती. झाल्या सोनू बाजूला हो. बाय बाय. ते कॅमेरा तू पकड धर. त्या साईडला ठेवा मग. ही दुसऱ्या ठेवते. हा नाही मरणार नाही तशी, तर राहू दे त्याच्यात नाही त्याच्यातच. तर हा मित्रांनो सर्वात मोठा खेकाड खापार बघा कसा बुडबुडे काढतोय. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ. बाय बाय.